सर सर मी जेव्हापासनं आपल्या या ग्रुपशी जोडली गेलीये तेव्हापासनं मी स्वतः रेग्युलर सकाळी 5 वाजता उठतीच आहे आणि त्यानंतर जे माझ्या शरीरामध्ये चेंजेस झाले, एक म्हणजे माझं वजन कमी झालंय आणि मला जो थोडाफार आळस येत होता तो पण कमी झालाय आणि माझे घरचे असो किंवा बाहेरचे जे जे कामं असतात ना ते फास्ट व्हायला लागली आणि मेन म्हणजे मला जो प्रॉब्लेम होता म्हणजे माझे असे म्हणतात ना जे कपडे होते ना असे पूर्ण असे लूज लूज तर मला सगळ्यात टीचर वगैरे पण म्हणताय की तू कमी झालीये आता बारीक दिसतीये छान दिसतीये तर त्याच्यासाठी थँक्यू. येस, अजून तुम्हाला काही जॉब वरती काही बेनिफिट झालाय सकाळच्या मॉर्निंगचे आपले जे थॉट चेंज झाले याच्यामुळे? हो जिथं माझी चिडचिड व्हायला लागते ना तर तिथं मी शांत बसून घेते. कधी कधी होती चिडचिड पण मग मी जी आपली माणसं आहे ना त्यांच्यावर करते पण ज्यांच्यावर करायला नाही पाहिजे ना मी त्यांच्यावर करतच नाही. म्हणजे मला कळतंय की आता आपल्याला यांच्यावर चिडचिड नाही करायची. हा जी आपली जवळची माणसं आहे ते मला समजून घेतात. पण चिडचिड कमी झाली माझी. ओके, आणि तुमचे सकाळचे थॉट पॅटर्न? हो ते सकाळचे थॉट पॅटर्न पण भरपूर म्हणजे त्याच्यामुळे मला खूप गोष्टी म्हणजे माइंड शांत झालंय माझं. यस. यस, थैंक यू वेरी मच. नेक्स्ट कौन शेयर करेंगे? यस सर जी। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। मैं जब से इस कम्युनिटी से जुड़ा हूँ तब से मुझे काफी बेनिफिट हुआ है। सपोज दैट कि पहले हमारा सोने का उठने का सिस्टम बहुत गलत था। कभी 1 बजे सोना, 12 बजे सोना, 11 बजे सोना, सुबह 8 बजे उठना, 9 बजे उठना। यहाँ जुड़ने से एक सबसे बड़ा बेनिफिट हुआ है कि हम टाइम टेबल से 10 साढ़े 10 बजे सो जाते हैं, सुबह उठ जाते हैं और एक अंदर से फीलिंग होती है कि मुझे ऐसा करना है, इसे करने से मुझे बेनिफिट होगा। जहाँ मेरा 94 kg वजन था वो घट के 80 kg पे आ गया। जहाँ मुझे लोग कहते थे आपका तो पेट इतना निकल रहा है, अब लोग कहते हैं हाँ 5-10 साल पीछे आ गए, वापस जवान दिखने लगे, अच्छा लगने लगा। देन कभी तो ये पोजीशन होती थी कि शूज के लेस बांधने में भी जान निकल के आ जाती थी, लेकिन अब ऐसा लगता है कि मैं अपने के बाजू वाले के भी शूज के लेस बांध सकता हूँ। और सबसे मेन चीज की जो लाइफ स्टाइल है उसमें काफी चेंजेस आए। चेंजेस में ये है कि एनर्जी बढ़ी, फीलिंग्स अच्छी होने लगी, लोगों से कम्युनिकेट करने के बाद अपनी इरिटेशन कम हुई। बाकी ये है कि हर चीज में बेनिफिट है। जो पहले थकावट होती थी वो नहीं होती। एंड देन कुल मिला के मतलब लास्ट कि अपने शरीर के लिए अपने लिए कुछ करना है तो सुबह उठ के वर्कआउट करना है, सिस्टमेटिकली खाना लेना है, टाइम टेबल के अकॉर्डिंग क्या खाना है क्या नहीं खाना है। मन भी मानना पड़ता है लेकिन अपने लिए जो बेनिफिशियल है वो काम करने पड़ते हैं। थैंक यू, थैंक यू ऑल। यस, थैंक यू वेरी मच सर, खूब खूब धन्यवाद आपका शेयरिंग के लिए। हु इज नेक्स्ट? हु इज नेक्स्ट? 30 सेकंड वीडियो। येस सर, थँक्यू सर. माझं नाव रेखा पाबळे आणि मी पुण्यावरून बोलते. मला ह्या कम्युनिटीमध्ये येऊन 2 वर्ष पूर्ण झाले. पहिलं तर फक्त वर्कआउट वगैरेच आपण म्हणजे कॉलवरती करत होतो, पण आता प्रॉपर माइंडसेट वरती पण तुम्ही जे काही सकाळचे थॉट चेंज म्हणजे केले, जे काही विचार आहेत चांगले विचारांनी म्हणजे माइंडसेट चेंज झालाय आणि खूप छान त्याचा रिझल्ट आलाय की वर्कआउटमुळे तर बॉडी तर फिट झालीच आहे आणि त्याचबरोबर जे काही माइंडसेट होता म्हणजे पूर्वी मुलांवरती चिडचिड करणं, हे सगळं खूप म्हणजे बऱ्यापैकी कमी झालंय आणि मी मुळात खूप निगेटिव्ह होते. तर आता माझे थॉट खूप चेंज झालेत आणि पॉझिटिव्ह असते मी ऑलवेज आणि सकाळच्या विचारांमुळे तर अजून खूपच पॉझिटिव्ह वाटायला लागले आणि पॉझिटिव्ह विचारामुळे माइंडसेट पण म्हणजे चांगला राहतो. कधीच निगेटिव्ह विचार मनात येत नाही आणि खूप छान म्हणजे छान कम्युनिटी भेटली आहे.
त्यामुळे मी प्रकाश सरांना थँक्यू बोलून का तुम्ही इतकी छान कम्युनिटी चालू ठेवली आणि उत्तमरित्या तुम्ही सगळ्यांना गाईड करताय. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन फक्त तुमच्या कॉलवरतीच भेटतो. त्यामुळे प्रकाश सरांना मी थँक्यू म्हणेन. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर अप्रिशिएट. येस, नेक्स्ट कोमल मॅडम, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर शेअर करू शकता. आणि स्वप्निता भुजबळ मॅडम, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही पण शेअर करू शकता. एक 30 सेकंद पर्यंत. ओके सर मी व्हिडिओ टाकल. ओके, चालेल. स्वप्निता मॅडम. मॅडम मी व्हिडिओ ऑन केला तर प्लीज. व्हिडिओ सर रेकॉर्डिंग बोलते ना. ठीक आहे, ॲज यू विश, कम्फर्टेबल. नाहीतर मग मी आहे ना माझा व्हिडिओ नंतर तुम्हाला करून पाठवते, चालेल का? व्हिडिओ तर पाठवायचाच आहे. तुम्ही वाटल्यास माईक व्हिडिओ बंद असला तरी बोलू शकता, जर तुम्ही हा. कम्फर्टेबल नसाल तर. हा हा. नमस्कार, मी स्वप्निता भुजबळ बोलते ठाण्यावरनं. सर मला तुमची जशी कम्युनिटी जॉईन केली आहे तेव्हापासून माझं माइंड फ्रेश झालंय, एवढं मात्र नक्की. हा मी रोज नसते, कधी जसं मला वेळ भेटेल तशी असते. मी शक्यतो रोज येण्याचा प्रयत्न करेन. पण एक मात्र नक्की आहे की तुमचं जसं जेव्हापासून हे जॉईन केलं तेव्हापासून माझं माइंड फ्रेश झालंय. वजनाचं मी अजून वजन केलेलं नाहीये, पण जसं तुम्ही मला सांगितलंय की काय काय फॉलोअप करायचंय तसं मी फॉलोअप करतेय. एवढंच म्हणेन की तुमची कम्युनिटी जॉईन केल्यापासून माझं स्वतःचं माइंड फ्रेश झालंय, थोडीशी चिडचिड कमी झालीये, स्वतःच थोडस की नाही मला थोडस मी मध्ये सोडलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. आत्मविश्वास जो होतो तो सोडला होता, तो आता परत हे झाला की नाही आपल्याला हे करायलाच पाहिजे, आपण हे केलंच पाहिजे असं. तर तुमची कम्युनिटी पण छान आहे आणि तुम्ही जे सांगताय ते पण खूप छान आहे. सकाळचं तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय की नाही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते खायला पाहिजे. तर सर एवढंच सांगेल की खूप चांगली आहे कम्युनिटी तुमची. येस, थँक्यू व्हेरी मच थँक्यू. मॅडम. तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस वाटत असेल? चेंजेस म्हणजे सर मी जशी तुमची कम्युनिटी जॉईन केली आहे ना, माझी खूप चिडचिड व्हायची. मी स्वतःबद्दल विचार करणं सोडून दिलं होतं. तर तेव्हापासून मी स्वतःचा विचार करायला सुरुवात केली आणि थोडीशी माझी चिडचिड होतीये असं नाही, पण खूप प्रमाणामध्ये फरक पडलाय, खूप प्रमाणात. की नाही आपण ह्या गोष्टीवर चिडचिड नाही करायची की नाही हे करायचंय. तर तेच बस एवढंच म्हणाले. येस, थँक्यू. खूप छान. थँक्यू सर. तुमची कम्युनिटी जॉईन केल्यापासून मला जो काही फरक पडलाय ते तुमच्यामुळेच झालंय सगळं. जॉईन नसतं केलं तर एवढं काही फरक पडला नसता. तसं नाही हो, कुठेतरी ती वेळ पण यायला पाहिजे. हो, पण तुमची कम्युनिटी खरंच सर चांगली आहे. माझं रात्रीचा खूप उशीर होतो ना मला यायला, त्याच्यामध्ये झोप पूर्ण होत नाही खरं सांगायचं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी आशा जरे सांगली जिल्हा विटा इथून बोलते. मी या कम्युनिटीशी जोडून मला हे 4थं वर्ष चालू आहे. पण मी या कम्युनिटीशी जोडण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन, त्याचबरोबर भरपूर अशा दुसरे पण प्रॉब्लेम होते. सर आवाज येतोय? एकदम ओके. हा, त्याबरोबर तब्येतीच्या दुसऱ्या पण भरपूर तक्रारी होत्या. माझं वजन 95+ होतं, पण मला त्याच्यामुळे सतत आळस, कंटाळा, झोप नाही येणे, चिडचिड. जेव्हापासून मी या कम्युनिटी जॉईन झाली आणि जेव्हापासून ग्रेट कोच प्रकाश आवाड सरांचं मार्गदर्शन मिळालं तेव्हापासून मी एकदम खुश, हॅपी, हेल्दी आहे. आणि मला म्हणजे आता पूर्णपणे मी 4 पाऊल चालला पण शकत नव्हते ह्या कम्युनिटीशी जोडण्या अगोदर. झोप नाही यायची, काय खायचं माहिती नव्हतं. आमचं दिवस बेकरी फूड्स न चालू व्हायचा, संपायचा पण बेकरी फूड्स न. जेव्हापासून कोचचं मार्गदर्शन मिळालं तेव्हापासून आपण काय खायचं, कसं राहायचं, किती झोपायचं, कसं पाणी प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण माहिती झाली. आणि जिथं पण जेव्हा पण कधी म्हणजे ज्या पण गोष्टीचं जरा काय प्रॉब्लेम येईल तिथं नेहमी प्रकाश सर न सांगताच नाही कळतं की समोरच्याचा काय प्रॉब्लेम आहे ते. त्याच्यामुळं खुश आहे, छान आहे.
मार्गदर्शन कोचचं पण खूप छान आहे. आणि आता बऱ्यापैकी माझं हे जे काय प्रॉब्लेम होते ते कमी झालेले आहेत. वजन पण कमी झालेलं, पण माझ्या पुन्हा चुकीमुळं आणखीन थोडंफार वाढलंय. पण मी नक्की सर प्रयत्न करेन की पुन्हा मी नंतर मागे झालेली तशी व्हायचा प्रयत्न करेन. चालेल चालेल, नक्की. थँक्यू सर. आणि त्या गोष्टीसाठी आम्ही नेहमी मदत करू तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.